नमस्कार, मी प्रमिला कुंडलवार। आज तुम्हाला भोगीच्या दिवशी जी वांग्याची भाजी करतात ती बनवून दाखवणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण आता साहित्य बघू। वांगे पाण्यात भिजवलेत, मिठाच्या पाण्यात। त्यांना असं फोडून बघायचं, त्या फोडी पण किंवा आळाई वगैरे असू शकते। आणि मिठाच्या पाण्यात टाकलं की ते स्वादिष्ट पण लागतात। हे पहा, हे हरभरे, हे वालाच्या शेंगा, हे गाजर, हे बोरं आणि हे वाटाणे। अजून ना ते फुलं पण टाकतात पहा, भिलाव्याचे बेमफूल म्हणतात त्यांना। हा लाल चटणी, हळद, मसाला आणि मीठ। आणि हे वाटणचा मसाला आहे पहा। आज तीळ घालून वांग करतात। तिळीमध्ये जीवनसत्व असताना, सी जीवनसत्व। कांदा, खोबरं, तीळ, कोथिंबीर, लसूण, आलं आणि मीठ टाकलं आहे। जिरं टाकत आहे, हळद टाकते। आणि आता ते वांगे ना त्याच्यात मीठ भरून ते वांगे त्याच्यात ठेवायचे आणि थोडं वाफेवर होऊ द्यायचं छान मऊ त्यांना। हे पहा, थोडे वांगे शिजले। हे बोर, वटाणा, हरभरा आणि हे वाल, गाजर हे थोडं शिजायला घालते। हे पहा, हे कांदा वगैरे, खोबरं वगैरे टाकलेला मसाला। कांदा, कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं वाटून घेतलाय। वाटून घेऊया। पाहिजे लाल चटणी, हळद, हा काळा मसाला, हा जळगावकडचा मसाला आहे, खानदेशी मसाला। हा जितकी चटणी घेतली तितकाच मसाला घ्यायचा असतो। याचा मसाल्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पाहू शकता। हे तीळ आणि खोबरं वाटलेलं आहे। हे तीळ आणि खोबरं टाकलंय, आता वाटून टाकलंय। चांगलं परतून घेऊ आता। मीठ टाकलंय, वांग्यात पण भरलंय म्हणून आपण थोडं कमीच टाकायचं याच्यात। तसा मसाला भरायचा, चांगले परतून घ्यायचे आणि मग पाणी टाकायचं। हे टाकत आहे आता हलवायची भाजी। ते मसाल्याचं सगळं पाणी टाकलंय। आता एक उकळी आली की थोडं मंद आचेवर होऊ द्यायचं आणि बंद करायचं। हे आपली भाजी बनवून झाली आहे। तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट मध्ये सांगा कशी झाली भाजी।